चला आज तुम्हाला माझे मोठे जाऊबाई दाखवते. सकाळी सकाळी चहा ठेवला आणि चहा एन्जॉय केला. हे पण घरी होते. म्हटलं चला यांच्यासोबत थोडा चहा एन्जॉय करते, पण साहेब फोनमध्ये लागलेले होते. नंतर मग अंघोळ केली. अंघोळ केल्यानंतर जे पण माझे कामं आहेत ते सगळे आटोपले. जसं की देवपूजा, नंतर मग बाकीची कामं, एडिटिंग अँड ऑल सगळ्या गोष्टी. आणि हो, केसांबद्दल खूप जणांनी विचारलं होतं की त्या दिवशी केसांची कॉस्ट किती घेतली, म्हणजे चार्जेस किती घेतलेले आहे. तर डिपेंड करतं तुम्ही कोणती ट्रीटमेंट करत आहात, तुम्ही कोणता कलर चूज करत आहात किंवा तुमच्या केसांची लेंथ किती आहे त्यावर डिपेंड करतं आहे सगळं. आणि मी 2 वेळ केलेलं आहे ना, तर त्यांनी मला डिस्काउंट पण दिलेला होता थोडा. तर सगळ्या गोष्टींनी ते माझं व्यवस्थित होऊन गेलं. तुम्हाला जर करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुम्ही जाऊन त्यांना विचारा आणि त्यावरही जे कॉस्ट ते सांगतील त्यावर तुम्हाला एक्स्ट्रा 10% ऑफ मिळून जाणार. आणि हो, आता इथे मशीन लावून दिली. सगळ्यात पहिल्यांदा तर माझे कपडे धुवून काढले आणि नंतर मग ते वाळू घालून दिले. या सीझनमध्ये सगळ्यात जास्त टेन्शन असतं की कपडे लवकर धुवायचे आणि कपडे लवकर वाढले पण पाहिजे, कारण केव्हा पाऊस येईल सांगता येत नाही. ही क्लिप थोडी आधीची आहे. आम्ही सासरे गेलो होतो जेव्हा माहीला मंथनला राखी बांधायची होती. संकेतला आणि मंथनला माही राखी बांधते. ही माझी जाऊबाई आहे आणि त्यांना 2 मुलं आहेत. सर्वात मोठी जाऊबाई. मधल्यांना तर तुम्ही बघितलेलंच आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आणि यांना 2 मुलं आहेत. तर एक संकेत आणि एक मंथन. हा सगळ्यात लहान आहे. संकेत जो आहे तो मोठा आहे आणि त्याला जॉब लागलेली असल्यामुळे तो तिकडे असतो. चला मग आता इथेच या मिनी ब्लॉगला थांबवते. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.